कळवण डांग-सौदाणे मार्गावरील पुनद नदीवरील पुलावर आणि यापुढील मोकभणगी शिवफाटा हे 2 किलोमीटर अंतर पर्यंत ठिकठिकाणी डांबर उखडले असून अनेक ठिकाणी या रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे। त्यामुळे शाळकरी, विद्यार्थी, वाहन चालक व नागरिकांना ऐन पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। धोकादायक ठरलेल्या पुनद नदीवरून दररोजच्या शेकडो वाहनांच्या वर्दळीमुळे या खड्डेमय पुलावरून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती वाहन चालक व नागरिकांनी व्यक्त केली आहे। मोकभणगी परिसरातील 15 ते 20 गावांशी संपर्क असणारा आणि डांग-सौदाणे भागातील 38 खेड्यांतील जोडणाऱ्या नागरिकांसाठी वरदान ठरलेल्या या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी हा एकमेव महत्त्वाचा मुख्य मार्ग आहे। डांग-सौदाणे ते मोकभणगी शिवफाटापर्यंत काही वर्षांपूर्वी डांबरीकरण झालेला हा रस्ता सुस्थितीत असला तरी पुनद नदीवरील पूल ते मोकभणगी शिवफाटा हे 2 किमी अंतर अत्यंत खराब झालेले आहे। या मार्गावर मध्यवर्ती मोकभणगी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, महाविद्यालय, जिल्हा बँक शाखा तसेच पशुवैद्यकीय दवाखाना, महसूल मंडळ आदी कार्यालय असल्याने शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका, प्रवासी, एसटी बस, खासगी वाहने यांच्यासह दररोज शेकडो नागरिकांची या मार्गावरून सतत वर्दळ राहते। तसेच मोकभणगी आणि डांग-सौदाणे भागातील शेकडो शेतकरी सध्या ट्रॅक्टर व इतर वाहनाने कांदा व इतर शेतमाल नाकोडे उपबाजार समितीत विक्रीसाठी या खड्डेमय पुलावरून ये जा करत असतात। पुनद नदी पुलावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात। खातूर डागडुजी विभागाकडून केली जाते, मात्र संबंधित बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी पुलाची दुरुस्ती करण्याची साधी तसदी घेतली जात नाहीये। यंदाच्या पावसाळ्यात पुलावर खड्ड्यांची स्थिती जैसे ते झाली आहे। या खड्डेमय पुलावरून रोजच मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याचं भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जाते। मागील वर्षी या धोकादायक पुलावरील वाहतूक बंद करून टक्काने या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती, असेही स्थानिक नागरिकांनी सांगितले। संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन पुनद नदी पुलावरील व पुलाच्या पुढील मोकभणगी शिवफाट्यापर्यंतचा हा 2 किमी रस्ता डांबरीकरण करून दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मोकभणगी येथील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग पाटील, शांताराम शेवाळे, दादाजी पवार, रिपाईचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब जगताप, हेमंत शेवाळे, सोपान पवार, दीपक गांगुर्डे, नितीन जगदाळे, दरेभणगीचे यशवंत झोपळे, गणेश गहिवाळ, किशोर चौरे आदींसह परिसरातील नागरिकांनी दिला। आमदार साहेबांनी त्वरित लक्ष देऊन पुलाचं काम त्वरित करायला, नाही तर एखादा 25 ते 30 खेडे जोडलेले आहे। संपूर्ण बागलाण तालुक्यातील काटा इथे येतो। जर रात्री एखाद्या वेळेला दुर्घटना होण्याचा संभव आहे तरी त्वरित हवेची फाटा ते शिवपाती दरेभणगी शिवपातीपर्यंत सगळा रस्ता तयार करण्यात यावा आणि एक खड्डे बुंदण्यात यावं। पुलाला आता इतके मोठं हे पण जाड पडलेलं आहे, जे खास पडलेले आहे, ती त्वरित गुंजवणाने कारवाई व्हावी एवढं आमदार साहेबांनी लक्ष द्यावं। लक्ष करत आहे, त्याच्यामुळे आम्ही आमदार साहेबांनाच विनंती करतो की आमचे नेते आमदार साहेबच आहेत, त्यांनी त्वरित लक्ष देऊन या पुलाचं भगदाड बंद करण्यात यावं अशी आमची आग्रहाची विनंती आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शशिकांत खेरनार, कळवण।